का नाही, पण हे कुत्र झालं, आणखी काही कुत्रे समाजाच्या विरोधात भुंकण्याचं काम करतात। बाकीच्या कोणत्या समाजाच्या लोकांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलावं की नाही बोलावं याबद्दल आम्ही आमचं मत व्यक्त करणार नाही, पण मराठा समाजात जन्मलेले काही गद्दार समाजाच्या विरोधात बोलतात। ते कोकणातले नेते नारायण राणे, राज्याचा मुख्यमंत्री राहून सुद्धा त्या माणसाला अक्कल कशी काय आली नाही हा माझा प्रश्न आहे। विरोधात भुंकण्याचं काम, तो म्हणतो मी 96 कुळी मराठा आहे, मला कुणबी प्रमाणपत्र नको, आम्ही 96 कुळी तू घेऊ नको भाऊ, तुझ्या घरी काही घेऊन कोणी आलं नाही। विनाकारण जरांगे पाटलावर टीका केली, जरांगे पाटलाने त्याच्यावर टीका केली। तो नारायण राणे काय म्हणला माहिती का, 1.5 फुट्या मनोज जरांगेने विचार करून बोलाव, आपली लायकी किती, आपली उंची किती, आपण बोलतो किती, आता मनोज जरांगेने विचार करावा। मी म्हटलं राणे साहेब, तुमचे 2 पोर आणि तुम्ही एकावर एक जरी उभे राहिले तरी मनोज जरांगे पाटला इतकी उंची तुमची होणार नाही। कशाला आमच्या जरांगे पाटलाची उंची मोजता? कायम भुंकण्याचं काम, आरक्षणाची लढाई चालू आहे। सांगायचा मुद्दा, सांगायचा भाग, सांगायचा संदर्भ एवढा, सामाजिक धर्माची काय ताकद आहे हे मनोज जरांगे पाटलांनी दाखवून दिली। विठाला विठाला आणि ज्यावेळी तुम्ही जगासाठी जगत असता, ज्यावेळी तुम्ही दुसऱ्यासाठी जगत असता, तुमच्या नावाचा इतिहास होत असतो। जे रक्त जीवन जगताना फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार करतो, एक दिवस त्यातच रक्त त्याला घराबाहेर काढल्याशिवाय राहत नाही। ऐका ऐका, जे रक्त जीवन जगताना फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार करतो, एक दिवस त्यातच रक्त त्याला घराबाहेर हाकलल्याशिवाय राहत नाही। पण जे रक्त जीवन जगताना जगाच्या आणि इतरांच्या रक्ताचा विचार करतो, त्याच्या नावाचा इतिहास झाल्याशिवाय राहत नाही। हा आतापर्यंतचा इतिहास आहे। 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राजाधिराज छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं। मराठा होता, धनगर होता, चमार होता, कुमार होता, साडी होता, तेली होता, माळी होता, भिल्ल होता, वतार होता, मातंग होता, बौद्ध होता, मुस्लिम होता, ब्राह्मण होता, अशा 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं। आणि 18 पगड जातीच्या लोकांना एका ताटात जेवायला लावणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव जाणता राजा जर कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आहे। जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले, राज्याचा राज्यकारभार चालताना नशेमध्ये बेधुंद असणारे, पण एवढं बलाढ्य स्वराज्य निर्माण करून सुद्धा ज्यानं उभ्या हयातीत सुपारीच्या खांडाचंही व्यसन केलं नाही, असा जगाच्या पाठीवरचा एकमेव जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज आहे। जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले बायांना नाचवणारे, जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले बायांना नाचवणारे, पण जगाच्या पाठीवर एकमेव जाणता राजा झाला माता मावल्यांना वाचवणारा। त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज। 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माझ्या महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। दुर्दैवी परिस्थितीमध्ये श्री स्वराज्य महाराजांनी निर्माण केलं। महाराजांना स्वराज्य निर्माण करण्या अगोदर या महाराष्ट्राची अवस्था होती कशी? घरच्यातील पक्षी सुरक्षित नव्हते, की गोठ्यातील जनावर सुरक्षित नव्हते, मंदिरातील देवदेवतांच्या मूर्ती सुरक्षित नव्हत्या, की घराघरातील माता भगिनी सुरक्षित नव्हत्या। जिकडे तिकडे आकांत मांडला होता दुश्मनाने, आकांत। आणि अशा आकांत मांडलेल्या दुर्दैवी परिस्थितीमध्ये ज्याने स्वतःच्या मनगटाच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, औरंग्या घायाळ केला, अफजलाचा कोथळा काढला, शाहिस्ताची बोटा छाटली, आणि अशा सर्व दुश्मनांचा नाश करून सह्याद्रीचा चक्रवर्ती सम्राट झाला, अशा धर्मवीर, कर्मवीर, शूरवीर, दानवीर छत्रपती शिवरायाला सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून मानाचा मुजरा करा मायबा। छत्रपती शिवरायांनी 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। एक एक रणमर्द जिगरबाज मावळा महाराजाच्या खांद्याला खांदा लावून लढत होता, म्हणून हे स्वराज्य कुठंतरी निर्माण झालं। आणि 350 वर्षापूर्वी या हिंदुस्थानच्या मातीमध्ये हिरव्या झेंड्याचं अस्तित्व संपवून भगवा झेंडा डौलाने फडकवला महाराजानं, म्हणून आज तुम्हाला आम्हाला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार आहे। खरं सांगू, महाराजांना जर 350 वर्षापूर्वी स्वराज्य निर्माण केलं नसतं तर कदाचित तुमच्या मांजरगावचा सप्ताह सुद्धा झाला नसता। ही कृपा त्या महाराजांची आहे।
महाराज जन्माला आले नसते, स्वराज्य निर्माण झालं नसतं, तर हा धर्म टिकला नसता. मी नेहमी सांगत असतो, काशी की कला जाती तो मथुरा में मस्जिद होती थी. काशी की कला जाती तो मथुरा में मस्जिद होती थी. अगर एक शिवाजी नहीं होते तो सबकी सुन्नत होती थी. मुसलमान व्हावं लागलं असतं तुम्हाला. ही कृपा त्या शिवबाराजांची आहे. महाराजानं स्वराज्य निर्माण केलं म्हणून आपला धर्म टिकला. आणि धर्म टिकणं अत्यंत गरजेचं आहे. धर्म टिकवण्याकरता भगवान परमात्मा अवतरित होतो, धर्माचं रक्षण तो करतो. महाराजांच्या रूपानं भगवान परमात्मा अवतरित झाले यात नवल नाही. एक एक रणमर्द जिगरबाज मावळा महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढत होता. आणि धर्म हा जिवंत असलाच पाहिजे. धर्म हा जिवंत राहत असतो, पण धर्माचा एक भाग म्हणून आपण सुद्धा धर्मकार्यामध्ये सक्रिय असलं पाहिजे. धर्मकार्य करत असताना कशाला घाबरायचं नसतं, कारण जो धर्माचं रक्षण करत असतो ना, धर्म त्याचं रक्षण करत असतो. धर्मो रक्षती रक्षित आहात. जो धर्माचं रक्षण करतो, धर्म त्याचं रक्षण करत असतो. आणि जो धर्माचं रक्षण करतो ना, त्याला कशाचीच भीती नसते. बघा, आता येणाऱ्या 22 तारखेला अखंड हिंदूंचं श्रद्धास्थान प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्या नगरीमध्ये होते. 450-500 वर्षाचं अखंड हिंदुस्थानचं हिंदूंचं स्वप्न येणाऱ्या 22 तारखेला पूर्ण होत आहे. प्रभू रामचंद्रजी 22 तारखेला अयोध्येच्या जन्मभूमीमध्ये थाटामाटात मंदिरामध्ये प्रवेश करतायत, विराजमान होत आहेत. हिंदूंसाठी येणारी 22 तारीख ही दिवाळीच्या सणाप्रमाणे असली पाहिजे. येणाऱ्या 22 तारखेला तुमच्या गावामध्ये मिरवणूक निघणार आहे. येणाऱ्या 22 तारखेला आपल्या प्रत्येकाच्या दारापुढे रांगोळी असली पाहिजे. येणाऱ्या 22 तारखेला प्रत्येकाच्या दारापुढे सडा संमार्जन असलं पाहिजे. येणाऱ्या 22 तारखेला प्रत्येकाच्या घरावर गुढी उभारली पाहिजे. प्रत्येकाच्या घरावर गुढी उभारली पाहिजे. 22 तारखेला आमच्या पोरांनी अंगात नवे कपडे घातले पाहिजे. 22 तारखेला आमच्या पोरांनी फटाके फोडले पाहिजे. 22 तारखेला प्रत्येकाच्या घरावर हिंदूंचा भगवा ध्वज असला पाहिजे. कारण येणाऱ्या 22 तारखेला 500 वर्षाचं अधुरं हिंदूंचं स्वप्न पूर्ण होतंय. आणि रामप्रभू अयोध्येमध्ये विराजमान होत आहेत. रामप्रभू विराजमान होत आहेत. हिंदूंसाठी आनंदाचा दिवस आहे. हिंदूंसाठी दिवाळी आहे. रामप्रभू एकीकडे विराजमान होत आहेत. हिंदू आनंद साजरा करणार आहे. एकेकाळी बनाएंगे मंदिर म्हणणाराची हत्या झाली होती. बनाएंगे मंदिर म्हणणारे हिंदू बन रहा है मंदिर म्हणू लागले. आणि बन रहा है मंदिर म्हणणारे हिंदू बन गया है मंदिर म्हणायला लागले. आणि हिंदूच्या मनातलं शेकडो वर्षाचं स्वप्न पूर्ण झालं. म्हणजे येणारा 22 तारखेचा दिवस थाटामाटात साजरा झाला पाहिजे. आता हिंदूंचे रामप्रभू विराजमान होत आहेत. आपल्यासाठी आनंदाचा सण आहे. पण हिंदू धर्माच्या विरोधात बोलणाऱ्या कुत्र्यांची संख्या काही कमी नाही. रामप्रभू विराजमान होणार म्हटलं की काहींच्या पोटात दुखायला लागलं. तो नास्तिक प्रवृत्तीचा जितेंद्र आव्हाड तो 8-10 दिवसापूर्वी काय बोलला, राम 14 वर्ष वनवासात होते, मग ते काय शाकाहारी राहिले का? राम हा बहुजनांचा होता, आमचा होता. राम मांसाहारी होता. आणि राम मांसाहारी होता म्हणून त्याचा आदर्श घेऊन आम्ही मटण खातो. अशा प्रकारचं नीच वक्तव्य जितेंद्र आव्हाड नावाच्या कुत्र्यानं केले. त्या जितुद्दीनला मी सांगतो, जितुद्दीन तुझं मुळात नाव जितेंद्र ठेवलं हे चुकीचं आहे. तुझं नाव जितुद्दीन असायला पाहिजे होतं. कायम धर्माच्या विरोधात भुंकण्याचं काम तो करतो. मी सांगेल गड्या, 100% मुसलमानांना अल्लाचं अस्तित्व मान्य आहे. एकही मुसलमान मुस्लिम धर्माच्या अर्थात अल्लाच्या विरोधात कधी बोलणार नाही. परंतु 50% हिंदू देवच मानत नाही. न मानू द्या. तुमच्या न मानल्यानं आमच्या देवाचं खच्चीकरण अस्तित्वाला धक्का नाही. पण तुम्ही हिंदू असून जर हिंदूच्या विरोधात बोलत असाल तर मला असं वाटतं गड्या, हिंदू असून हिंदूच्या विरोधात जर जितेंद्र आव्हाड सारखा कुत्रा बोलत असेल ना, तर त्या जितेंद्र आव्हाडाच्या रक्तात भेसळ असली पाहिजे. त्याच्याशिवाय हिंदूच्या विरोधात बोलत नाही. रामप्रभूच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे. शंकराचार्यांना निमंत्रण नाही, त्यावर वाद पेटला. आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे काय म्हटले, शंकराचार्याचं हिंदू धर्मासाठी योगदान काय आहे? शंकराचार्य हिंदूचं सर्वोच्च धर्मपीठ आहे. शंकराचार्य हिंदू धर्माचे सर्वोच्च पद आहे.
आणि या शंकराचार्यांचं धर्मासाठी कार्य काय आहे अशा धर्माच्या प्रमुखाला आणि शंकराचार्य जर एखादा म्हणत असेल गड्या तर मला असं वाटतं यांनी यांचा DNA टेस्ट करून घेतला पाहिजे की आपला DNA हिंदूचा आहे की मुस्लिमांचा आहे. हिंदूच्या विरोधात कोणी बोलू नका गड्या. आता यांच्याबद्दल बोलणं काही सोपं नाही. मांजरगावमध्ये बोलावं सोडून द्यावं सोपं आहे, पण या कॅमेऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचते. एवढा त्रास देतात ती लोक. पण सांगितलं गड्या, एक हिंदू जर तुम्ही मारला तर 1000 हिंदू तयार होतील आणि एका हिंदूला मारल्यानं आमचा धर्म संपणार नाही. देहावर उदार होऊन आम्ही हिंदुत्वाची भाषा करतोय, स्टंटबाजी म्हणून नाही. कुणी कितीही आडवे आले तर आमच्या धर्माचं आम्ही सोडणार नाही आणि धर्माच्या विरोधात बोलणाऱ्या भडव्यांना उत्तर दिल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. कारण आमच्यामध्ये हिंदूचं सळसळतं रक्त आहे. कायम धर्माच्या विरोधात भुंकण्याचं काम केलं जाते. कधी संतांच्या विरोधात भुंकतात, कधी हिंदू सणाच्या विरोधात भुंकतात, तर कधी प्रभू रामचंद्राच्या विरोधात भुंकतात. येणारा 22 तारखेचा दिवस सगळ्यांना आनंदाने उत्साहानं साजरा करा, कारण हा साजरा करण्याचं भाग्य आपल्याला मिळते. छत्रपती शिवरायानं स्वराज्य निर्माण केले म्हणून आज आम्ही सुखासमाधानानं गुण्यागोविंदानं महाराष्ट्रात नांदतोय. म्हणून आज धर्म शिल्लक आहे. का करावं लागलं महाराजांना स्वराज्य निर्माण, का करावी लागली महाराजांना धर्माचं रक्षण, तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या करणे काम करणे काम करणे काम करणे चरणामध्ये महाराज म्हणतात, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. सुंदर गुणीजन मंडळी मांजरगावच्या लोकांनी बोलवले. खरं सांगू, असे सुंदर गुणीजन मंडळी मिळायला भाग्य लागतं. या सगळ्या गुणीजनासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा गड्या सगळ्यांनी. तुमचे प्रमाण मी ऐकतोय बापू, तुमचं प्रमाण मी ऐकतोय. खरं सांगू, तुम्ही दिलेले प्रमाण ऐकले की मला असं वाटतं एका एकाला 500-500 रुपये बक्षीस द्यावं. किती? तुम्ही चिंता करू नका, माझ्या वतीनं म्हणतो मी, तुमच्याकडून नाही. एका एकाला किती द्यावं? 500-500 रुपये. बापू नको म्हणते, 500-500 रुपये बक्षीस मी देत नाही. पुढचं ऐका ना, मला असं वाटतं प्रत्येकाला 500-500 रुपये बक्षीस द्यावं. पण तुमचं नशीब कमी पडते. सगळे पैसे खालच्या खिशात ठेवले आणि वरून उपर न गुंडाळे. विठाला विठाला म्हणता, हीची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं म्हणून आज आपल्याकडे सत्ता होतो. महाराज जर महाराज जन्माला आले नसते, स्वराज्य निर्माण झालं नसतं, आणि जर मांजरगावच्या लोकांना वाटलं असतं मांजरगावमध्ये सत्ता करायचं, तर एवढं सोपं होतं का?
राजे जन्माला आले नसते तर या राज्याचा या देशाचा राज्यकारभार दिल्लीच्या गादीवर बसून औरंगजेब बादशहानं पाहिला असता आणि जर सप्ताह करावा वाटला असता तर त्याची परवानगी घ्यावी लागली असती. जर राज्य औरंग्याचं राहिलं असतं राजे जन्मले नसते तर आपले नाव काय असे राहिले असते का? आपले नाव सुद्धा त्यांच्या लोकांसारखे राहिले असते. माझं नाव गजानन महाराज देठे राहिलं नसतं, माझं नाव अब्दुल भाई झालं असतं. हे भगव्या शालीवाले बाबाचं नाव काय हो? बाबा बाबा बोला. हा, शिवराम पाटील. गावातलेच आहेत ना, मग काही बोलायला हरकत नाही. शिवराम पाटील. तुमचं नाव काही शिवराम पाटील राहिलं नसतं, तुम्ही सुद्धा गफूर चाचा झाले असते. आणि जर तुम्हाला वाटलं असतं मांजर गावात सप्ताह करायचा ना तर सगळ्या गावातल्या लोकांच्या सह्याचं पत्र घेऊन दिल्लीच्या औरंगजेबाकडे जावं लागलं असतं, परवानगी घ्यावी लागली असती. एका बाजूला पुरुष मंडळीच्या सह्या घेतल्या असत्या, दुसऱ्या बाजूला महिला मंडळीच्या सह्या घेतल्या असता आणि अब्दुल भाई आणि गफूर चाचा दोघं दिल्लीला गेले असते आणि मग औरंगजेबाची वेळ मागितली असती. औरंगजेबानं वेळ दिली असती, मला दुरूनच आवाज दिला असता, आओ आओ अब्दुल मी आओ, गफूर चाचा तुम भी आओ. मग तिथे गेल्यावर त्यानं विचारलं असतं तुमचं काय काम आहे. मग मी म्हटलं असं, हुजूर हम मांजरगाव में सप्ताह करना चाहते हैं. आता त्याला कशाचा सप्ताह कळतो, अशी दाढी खाजवतो म्हटलं असता, ए सप्ताह क्या होता है. मग लगेच गफूर चाचा म्हणले असते, हुजूर ज्या एक महाराज बोलता है और बाकी सगळे ऐकते है उसे सप्ताह कहते है. आमची हिंदी अशी, आमची हिंदी म्हणजे नांदीची हिंदी आणि नागझरीची हिंदी. हा, आणि एवढं सगळं होऊन जर त्याला कळाला असता सप्ताह आणि तो म्हटला असता जाओ करो मांजरगाव में सप्ताह, तुमचं काय नाव राहिलं असतं? मी अब्दुल भाई, ते गफूर चाचा तुम्ही सत्तूर भाई. त्याच्या डोक्यात आला असतं तर झाला असता सप्ताह, नाहीतर सप्ताह सुद्धा झाला नसता. ही कृपा त्या राज्याची आहे. धर्माच्या पालनाचं काम आपापल्या पद्धतीनं भगवान परमात्मा साधू अथवा संत अथवा वीर करत असतात. महाराज म्हणतात हे धर्माचं काम करत असताना तीक्ष्णरूपी शब्दरूप तीक्ष्ण अशा शब्दरूपी बाणा न करू, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे. शब्दरूपी बाणानं धर्माच्या पालनाचं काम करू. धर्माच्या पालनाची जबाबदारी प्रत्येकावर असते दादा. आपापल्या पद्धतीनं धर्माचं काम आपण केलं पाहिजे. आपण काय करता, आपला व्यवसाय काय, आपण कोणत्या समाजाचे आहे हे महत्वाचं नाही, तर आपण जन्माला येत असताना धर्माच्या कामामध्ये किती सक्रिय असतो हे अत्यंत महत्वाचं आहे. धर्म आमच्या घरापासून आम्ही जपला पाहिजे, आम्ही एकत्र आलं पाहिजे. आमच्या कुटुंबापासून आम्ही एकत्र आलो तर आमचा धर्म एकत्र आल्याशिवाय राहणार नाही. हिंदूंना या देशामध्ये एकत्र येणं गरजेचं आहे. जर हिंदू या देशात एकत्र आले तर काय होतं, हिंदू या देशात एकत्र आले तर 10 वर्षामध्ये अयोध्येचं राम मंदिर होत आहे. हे सगळ्या हिंदुस्थाननं आपल्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. पण हिंदूंना या देशामध्ये एकत्र येणं गरजेचं आहे. हल्ली आमच्या माणसाच्या चुका एवढ्याच असतात. एक पोरगा मला भेटला, मला म्हटला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे. झालंय आता 5 मिनिटात थांबणार आहे. काय म्हटला तो, ऐका ऐका पोरं, इकडे बघ. एक पोरगा भेटला, तो म्हणे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांशी चर्चा करून एकमेकांशी बोलून एकत्र येणं गरजेचं. म्हटलं मूर्खा, अगोदर तुझ्या बापानं आणि तुझ्या चुलत्यानं एकमेकांसोबत एकत्र येणं गरजेचं आहे. तुझा बाप आणि चुलता बोलत नाही, तो उद्धव ठाकरे राज ठाकरेच्या गोष्टी करतो. घराघरातल्या भावाभावांनी एकत्र या, घराघरातल्या चुलत्या पुतण्यांनी एकत्र या. चुलते पुतणे एकमेकांना बोलत नाही, भाऊ भाऊ एकांना बोलत नाही. बऱ्याचशा घरात बाप आणि पोरग एकमेकांना बोलत नाही. घरातल्या बाप लेकांनी एकमेकांना बोला आणि धर्म जागृतीचं आणि धर्म संघटन करण्याचं काम आपल्या स्वतःच्या कुटुंबापासून सुरू करा. तेव्हा आपला धर्म संघटित होईल. लोकांचे धुणे नका धुवू. माणसं पात्रता धरून बोलत नाही. एक परवा भेटला मला, म्हणे नरेंद्र मोदीला अक्कल नाही. काय म्हणे, म्हटलं पिस्तुल्या तो बायको तुला आंग होईला पाणी टाकीत नाही, तू मोदीची अक्कल काढायला चालला. लोकांना अकली नाही महाराज, लोक पात्रता बघून बोलत नाही. म्हणून धर्म म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे. मुसलमानाचे 4-4, 5-5 वर्षाचे पोरं दिवसातून 4-4, 5-5 वेळा मस्जिदमध्ये जाऊन जर न चुकता नमाज पाडत असेल ना, तर हिंदूच्या पोरांनी कमीत कमी एकदा मंदिरात येऊन देवाचं दर्शन केलंच पाहिजे. कारण तो आपला धर्म आहे, तो आपला देव आहे. मुसलमानाचे पोरं चुकून कपाळाला गंध लावणार नाही, कारण त्यांचा धर्म तशी शिकवण देत नाही. पण आमचा धर्म जर कपाळाला गंध लावाशी शिकवण देत असेल
तर आमच्या पोरांनी कपाला गंध लावलाच पाहिजे. गंध लावल्याशिवाय घराच्या बाहेर कधी पडू नका पोरांनो. गंध लावल्याशिवाय घराच्या बाहेर कधीच पडू नका माझ्या ताईंनो. कपाला कुंकू लावा. तुम्ही नसेल कुंकू लावता येत ना, कमीत कमी टिकली तरी लावा. मग ती जिथोर टिकन तिथोर. आपल्या धर्माची तत्व आपण सांभाळली पाहिजे. आपल्या धर्माची शिकवण आपण सांभाळली पाहिजे. आणि धर्म पाळायचा असेल, आपण धर्म या शब्दापासून बाजूला गेलो नाही. धर्म पाळायचा असेल तर धर्माचे तत्व आपल्याला पाळून पुढे जावं लागेल. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, म्हणून धर्मासाठी आपल्याला सगळ्याला एकत्र यावं लागेल. पुढे जाऊन सांगेल गड्या, हिंदू तरुणांनो जीवनामध्ये कधी व्यसन करू नका. तरुणांनो व्यसन करू नका. तरुणताईंनो अधिकची फॅशन करू नका. हिंदूच्या पोरांनी अधिकचं व्यसन केलं आणि हिंदूंच्या पोरींनी अधिकची फॅशन केली म्हणून हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती बदनाम होऊ लागली. गड्यांनो, आपल्या पोरांना सांगा व्यसन करू नका. आपल्या पोरींना सांगा फॅशन करू नका. चालता बोलता हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. आमच्या धर्माच्या परंपरेचे वस्त्र परिधान करा. आमच्या पोरांना सांगा गड्या व्यसन करू नका. या संसारानं आणि या व्यसनानं अनेकांचे संसार बर्बाद झाले. आई वडिलाची सेवा करा. देव देश धर्मापायी निष्ठा ठेवा. आणि आरक्षण वगैरे ह्या ज्या गोष्टी निघाल्या, नेते लोकांचं ऐकून दगडफेक करू नका. भडकाऊ काही कामं करू नका. जाळपोळ करू नका. हिंसाचार करू नका. कोण्या जातीच्या विरोधात जाऊ नका. कोण्या धर्माच्या विरोधात बोलू नका. आणि हिंदू म्हणून फक्त एकत्र या. आरक्षण नाही भेटलं कुणाला न भेटू द्या, पण कुणी आत्महत्या करू नका. कर्ज झालं म्हणून माझ्या शेतकरी बांधवांनो आत्महत्या करू नका. अरे कर्ज फेडण्याकरता आत्महत्या हा पर्याय नाही. आसमानी सुलतान संकट कोसळू द्या. वेळ प्रसंग येत असते आणि चांगले सुद्धा दिवस येत असतात. आपल्या जीवनामध्ये चांगल्या पाठीमागं वाईट आणि वाईटा पाठीमागं चांगले दिवस येत असतात. पण माझ्या शेतकऱ्यांनो, कधी जीवनामध्ये आत्महत्या करू नका. आणि तुमच्या जीवनामध्ये आपल्या पोरांना व्यवसायाकडे वळवा. व्यवसाय करणं अत्यंत गरजेचं आहे. आमच्या पोरांना पोटापुरतं कमवण्याची अक्कल द्या आणि तेव्हा आमच्या पोरांचे लग्न करा. ऐकताय ना? पोटापुरतं कमवण्याची अक्कल द्या आणि नंतर आमच्या पोरांचे लग्न करा गड्या. तर आमची पोरं परिपक्व झाले असं मी म्हणेल. आपल्या पोरांना व्यवसायामध्ये उतरा. राजस्थानची दोन माणसं महाराष्ट्रात आली, एकमेकांना भेटली. त्यांना विचारलं तुम कहाँ से हो भैया? ओ बोला मैं राजस्थान से हूँ. त्यांना विचारलं तुम कहाँ से हो भैया? ओ बोला मैं भी राजस्थान से हूँ. तुम्हारे पास कितने पैसे? ओ बोला मेरे पास 30,000 है. तुम्हारे पास कितने पैसे? वो बोला मेरे पास 20,000 है. 30 और 20 मिलकर कितने हुए? 50,000. 50,000 दोघांनी म्हणून धंदा सुरू केला स्वीट मार्ट नावाचा. राजस्थानचे लोक महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात धंदा सुरू केला स्वीट मार्ट नावाचा. स्वीट मार्टला नाव दिलं बिकानेर स्वीट मार्ट. हे बिकानेर काय आहे? राजस्थानमधील शहराचं नाव आहे. महाराष्ट्रात येऊन धंद्याला नाव दिलं बिकानेर स्वीट मार्ट. महाराष्ट्रातल्या धंद्याला त्यांच्या शहराचं नाव. आता तुम्ही राजस्थानला जा आणि तिथं टाका मांजरगाव स्वीट मार्ट. चालेल? अजिबात चालत नाही. चालू देणार नाही. धंदा सुरू केला आणि धंदा सुरू करून 10 वर्ष धंदा चालवला आणि 10 वर्षामध्ये धंद्यामधून निव्वळ नफा कमवला 42 लाख रुपये. दोन गुजराती माणसं एकमेकांना भेटली महाराष्ट्रामध्ये. तुम कहाँ से हो भैया? वो बोला मैं गांधीनगर से हूँ. तुम कहाँ से हो भैया? वो भी बोला मैं भी गुजरात से हूँ. तुम्हारे पास कितने पैसे? वो बोला मेरे पास 50,000 है. तुम्हारे पास कितने पैसे? वो बोला मेरे पास 30,000 है. 50 और 30 मिलकर कितने हुए? 80,000 हुए. 80,000 दोघांनी धंदा सुरू केला. कापड दुकानाचा धंदा सुरू केला. धंदा मोठा केला. धंदा 12 वर्ष चालला आणि 12 वर्ष चालवलेल्या धंद्यामधून त्यांनी निव्वळ नफा कमवला 55 लाख रुपये. आणि तो धंदा कमवल्यानंतर महाराष्ट्रातले 2 पोरं जागे झाले. याने विचारलं तू कुठं हल्लाय? ते म्हणे मी मांजरगावचा आहे. त्याने विचारलं तू कुठला आहे? ते म्हणे मी कुंभारीचा आहे. यानं विचारलं तो याकडे किती पैसे? ते म्हणे माझ्याकडे 2.5 काय 1000. आपल्या लोकांकडे का लय पैसे राहते का महाराज? त्यानं विचारलं तो याकडे किती पैसे? ते म्हणे 2.5. त्यानं विचारलं तो याकडे किती? ते म्हणे माझ्याकडे 3 आहे. किती झाले? 5,500. असा धंदा सुरू करू. असा धंदा सुरू करू. राजस्थानाला माग टाकू, गुजरात्याला माग टाकू, मारवाड्याला माग टाकू. केवढ्यात? त्यांच्या पप्पान ठेवलं का?
असा धंदा सुरू करू, असा धंदा सुरू करू, यांना मागं टाकू, कोट्या दिसू, आपल्या जमिनी विकलेल्या परत घेऊ, आपले पोरं कामाला ठेवले, आपण स्वतःचे धंदे उभा करू, कोट्या दिसू. केवढे 5,500 धंदा काय करायचा? म्हणजे एक जण म्हटलं 2 दिवस दे, मी विचार करून धंदा सांगतो. एका जणानं 2 दिवस विचार केला आणि सांगितलं 5,500 दुसरा काय धंदा होत नाही, आपण दोघं मिळून एक पान टपरी टाकू, काजळा पाठवू. पान टपरी बनवायचा निर्णय झाला. पान टपरी बनवायला बिल्डिंग वाल्याकडे गेले, त्याने मंजुरीच 8,000 सांगितली. त्यांनी सांगितलं तू काही खरं नाही, तो डाव फसला, आता मला 2 दिवस वेळ दे. दुसऱ्यानं 2 दिवस वेळ घेतला. त्यानं सांगितलं मी चांगला धंदा सांगतो, तो धंदा आपण करू. यानं 2 दिवस विचार केला आणि याला धंदा सुचला. त्यामुळे दोघे म्हणून एक बकरी विकत घेऊ. एक दिवस तू चारायची, एक दिवस मी चारायची. बकरी पिले देईल. बकरीनं 2 पिले दिले, 1 पिलू तुला, 1 पिलू मला. 2 चे 4 होईल, 4 चे 8 होईल, 8 चे 16 होईल. बकऱ्याचं मोठं खांड तयार करू, चांगलं धन असतं म्हणे बकरीचं. बापू दोघांनी मिळून बकरी विकत घेतली. एक दिवस बकरी मांजरगावच्या शिवारात चरत होती. एक दिवस बकरी कुंभारीच्या शिवारात चरत होती, कधी दुसऱ्याच्या शेतात चरत होती. बकरी चरता चरता गाभण राहिली. बकरी व्याली जनली, काय म्हणतात आपल्याकडं. बकरी जनली, पण हे दोघं नेमके एवढ्या फुटक्या कपाळाचे. बकरीनं नेमकं एकच पिलू दिलं. हा म्हणे बुवा आता कसं बुवा, बकरीनं आता एकच पिलू दिलं. ते म्हणे एक काम कर, मी 3,000 दिलेले, मी जास्त दिलेले 500 रुपये. एवढे वेळेस पिलू मला ते, पुढच्या वेळेस तू घेते. म्हणे अजिबात जमत नाही, मी 2.5च द्यायले. मी 2.5च द्यायले, पण शिरस्वारीच्या पाहुण्याकडून उसने घेऊन द्यायले. एवढे वेळेस पिलू मला. ते म्हणे जमत नाही, हे म्हणे जमत नाही. दोघांचे लागले भांडणं, घेतल्या काठ्या, फोडले एकमेकाचे डोके. पोलिसांपर्यंत बातमी गेली. पोलिसांची गाडी आली, दोघांना गाडीत टाकलं, पोलीस स्टेशनला घेऊन गेले. कुत्र्यासारखं मारलं, सुजुस्तर मारलं. तसेच जर सुजलेले घरी आले असते, त्यांच्या बायकांनी सुद्धा ओळखलं नसतं, एवढं मारलं. त्यातल्या एकाचा स्वाभिमान जागा झाला. तो म्हणतो ओ साहेब, आमचा डाव फसला. राजस्थानाला गुजरातला मागं टाकून धंद्यात पुढे जायचा हा आमचा डाव होता, आमचा प्लॅन होता. फसला साहेब, पण आमच्या इज्जतीचा पंचनामा होणे असं वाटत असेल ना, तर आम्हाला सोडून द्या साहेब. पोलिसांनी सांगितलं आत टाकणं आमच्या हातात आहे, बाहेर काढणं आमच्या हातात. मग काय करावं लागेल? कोर्टात जावं लागेल, जामीन करून घ्यावं लागेल. डाके साहेबाकडे जा, जामीन करून घेऊन या. कोर्टात गेले, वकिलानं जामिनाची फी सांगितली 10,000 रुपये. बकरा सगळ बकरी विकली आणि जामीन केली. कोर्टात भांडणं लागली, तुझी जामीन केली, माझी का नाही केली. आपल्या लोकांनी एकमेकांना पुढे घेऊन जाणं अत्यंत गरजेचं आहे. एकमेका सहाय्य करू, अवघा धरू सुपंत. आपला धर्म जर टिकवायचा असेल गड्या, जाती जातीत भांडू नका. हिंदू या शब्दाखाली एकत्र या. आणि हिंदू म्हणून जर आपण एकत्र आलो, हिंदूकडे वाकड्या नजरेने बघायची आणि हिंदू धर्माच्या विरोधात बोलण्याची कोणाची हिंमत होणार नाही. आणि एकट्याचं काम नाही धर्म टिकवणं, सगळ्या मिळून धर्म टिकवायचा असतो. म्हणून महाराज म्हणतात धर्माच्या रक्षणामध्ये, धर्माच्या पालनामध्ये आणि धर्माचं पालन करत असताना आम्ही सगळ्यांना एकत्रित करू, एक संघ करू. लहान असो अथवा मोठा, उच्चवर्णीय असो अथवा नीचवर्णीय, ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो अथवा शूद्र असो, या चतुर्वर्णीय अवस्थेतल्या सगळ्या लोकांना एकत्र करून आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि धर्माचं काम करू, असं जगद्गुरु तुकोबा आजच्या अभंगामध्ये सांगतात. झालंय माझं कीर्तन. किती वाजले तो? हा, 10 मिनिटं शिल्लक सुद्धा झाले. माझी एकच विनंती असेल गड्या, कीर्तनाच्या सुरुवातीपासून पाहतोय गाणारे गातायत, वाजवणारे वाजवतायत, बिचारे सुंदर असं भजन करतायत, पण खाली बसणाऱ्यांनी काही अजून धक्का लावून घेतला? माझ्या सगळ्या पुरुष मंडळीला विनंती असेल गड्या, आपण असे दोन्ही हात वरती करा. झालंय कीर्तन. फक्त पुरुष मंडळी, पुरुष ज्यांच्या हातात बांगड्या नाही ते तिकडचे, बाहेरचे पुरुष मंडळी